पण आमच्याकडे पाण्यासाठीचा टॅक्स लावला जातो आणि पाणी आमच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक. मी आलेली आहे प्रभाग क्रमांक 41मध्ये पंढरीनगरमध्ये. इथे काही नागरिक बसलेले आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया थोडा. नमस्ते दादा. नमस्कार. तुमचं नाव? यशवंत माने. दादा, आता तुमच्या इथे जे पहिल्यांदा आता नगरसेवकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर तुम्हाला आता येणार उमेदवारांकडनं काही अपेक्षा आहे? आमचा तसा भाग, आमचं जे गाव आहे अंडेवाडी आणि हा सगळाच परिसर हा नव्याने महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला आहे. तर आमच्याकडे महानगरपालिकेमध्ये जाऊन जवळजवळ 3-4 वर्ष झाली, पण आमच्याकडे पाण्यासाठीचा टॅक्स लावला जातो आणि पाणी आमच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. तर ही जी मोगलाई आहे, महानगरपालिकेने आमच्या इथं लूट लावलेली आहे. याच्यावर काहीतरी काम झालं पाहिजे. यासाठी आम्ही एक लोकप्रतिनिधींकडनं अशी अपेक्षा करतो की आमच्या ज्या इथल्या सगळ्या नागरिकांवर हा जो आर्थिक बोजा पडलेला आहे तो कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि ज्या पायाभूत सुविधा आहेत की आमच्याकडे रोड असतील, ड्रेनेजचे हे असतील, या सगळे व्यवस्थित झाले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे नवीन निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडनं. दादा, आत्ता जे उमेदवार तुमच्याकडे प्रचारासाठी येत आहेत, या 2-4 वर्षांमध्ये तुम्ही त्यांना कधी पाहिलं आहे का की आत्ता प्रचार आहे म्हणून तुम्हाला सगळे नवीन चेहरे दिसत आहेत? काय झालं आहे, इच्छुक उमेदवार बऱ्याच वर्षापासून काम करत आहेत. 9 वर्षानंतर आता ही मला वाटते निवडणूक होती आणि 22ला ती होणार होती, ती झाली नाही. त्यामुळं त्यावेळेला देखील काही जण सक्रिय होते. बरेच असे उमेदवार आहेत, मला वाटते जवळजवळ आमच्या प्रभागामध्ये 20+ उमेदवार आहेत. सगळ्या पक्षांचे वेगवेगळे लढत आहेत, युती आघाड्या, काही झालेले नाही आहेत. बरेच जण सक्रिय होते, तर नागरिक मध्ये बरेच जण पोचलेले तर आहेत. उमेदवाराने माझं असं आव्हान आहे की पैशाच्या आमिषाला बळी न पडता आपल्या पायाभूत सुविधा आपल्या पुढच्या पिढीने, इथं शाळा जास्त आहेत, तर इथल्या परिसरामध्ये शाळा जास्त असल्यामुळं विद्यार्थी जास्तीत जास्त प्रमाणात ट्रान्सपोर्टला असतात. तर इथं रोड चांगले झाले पाहिजे, ते व्यवस्थित आपल्या घरातली पोरं, लहान बाळं, नोकरदार वर्ग चांगला घरी आला पाहिजे. यासाठी रोड, ट्रॅफिकच्या समस्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे. त्याच्याकडं आपल्या समस्या ओळखून मतदान करा.